हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः भ्रमान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता सर्वगुरुभ्यो नमः मध्वगुरुभ्यो नमः श्री देवेंद्र तीर्थ श्री सुधींद्र तीर्थ श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः आम्ही मध्वाचार्यानं मोक्ष मिळका झाला री ज्ञान भक्ती आणि वैराग्य जवू का म्हूण म्हळ्यार री परमात्माल वैरी दृढ जावन सोचेक आसक्ती म्हणटना भायची विशयांत बाह्य विशयांत नासक्ती ये मात्र न्ही ते एक भक्ती म्हणून घेतल्या री श्रवण मनन ये पुराय ज्ञान म्हणून घेता मात्र न्ही वैराग्य वैराग्य म्हळ्यार कसं न्ही लौकिक विशयांतो हांगा विशयेच्या संसर्गात शाश्वतस्य च संशयात एक लौकिक विशयांतो आमकां नाका बाह्य विशयाचे कसले नाका परमात्मा मात्र पुरो म्हूण दिसचे त्याची वैराग्य म्हूण म्हणटाची ते वैराग्य केदन येता म्हूण म्हळ्यार शास्त्र वचितन आमकां वैराग्य येवू का गर्भावासाचे दुःख संसार आयिल्ले नंतर सुख दुःखादी मरण असल पुरय पळयतना गौतम बुद्धाल काण आयकतना आमी पळयताची ताका मंतारे पळोवन एक पार्थिव शरीर पळोवन एक कांय असहायकता मस्त दुर्बळ्यांक सकट पळोवन ताका भारी एक नमने वैराग्य येवन तो तत्काल रान्ना चमकलो तपस्या करूक म्हणून आमी पळयता बळे तशी मళ్ళీ कुठल्या आतां संवसारान रान्ना चमकल्या मात्र विरक्ती म्हूण लेखची म्हळ्यार ना रान्ना वचूनय आमी सोण येयल चेडूं अवस्थ कसले बायलेल अवस्थ कसले ह्या पळय लेखल्यार वैराग्य येनी म्हूण लेख आमी सप्तशतीचे काणी पळयतना सुरत महाराजान आनी ते समाधी मेळिल्ले वैश्यान रान्नांत एकले एकले मेळटना तांगेले पुर्वाचे विशय तांणी सांगून घेवन आमगेले बायल चेडूंक कसो करता की म्हूण तांणी तसल्यार रान्नांत येयली वैराग्यार न्हय तांणी रान्नांत असहायकतेर आयिल्लीची रान्ना येवनय तांकां तई बायल चेडवाल हुस्को तांतूय सुरतरायाक पुराय जनान सलमान धामडायला तशीच समाधी वैश्याक तागेले बायल चेडवानच तागेले आस्ती पुरे भितर करून ताका रान्ना धामडायला जाल्यार ताका मिगेल चेडून थंय सुखार आसा की ना की आस्ती वायट केली की बायलेच्यान कोण पळयता की ना की असल एक ह्या हक्काची संसाराचे माया म्हणचे ह्या माये निमती आमी कर्मबंधना पडचे हे माय सोडचेची वैराग्य विंगड कसले न्ही तशी केन्नाय कसले म्हूण म्हळ्यार घर बायल चेडूं सकडी ओट्टू आसूनय तसल्यार ते संसार ते तांत वैराग्य ना म्हूण लेखल्यार आमी पुरंदरदास जाले कनकदास जाले संतांक गेले काणी पळयतना संत तुकाराम आले तसल पळय काणी आयकतना आमकां कळटा तांणी बायल चेडवाल ओटू आसुनूची संवसारांत भारी विरक्त जावन आशिल्लीची म्हूण सांगून तशी आमगेले योग्यतेक आमगेले कर्माक आमगेले प्रारब्धाक परमात्मान कसो दिला सुख दुःखादी ते पुरे परमात्मालो प्रसादू आमगेले चांगा खातीर ताणें दिला तशी आमी कसो देवान दिला ते दोन हातांनी स्विकार करका प्रितीन सुखय भोगू का दुःखय भोगू का अशी पळय कोण चलता तांकां वैराग्य म्हूण येता तशी आनी परमात्मनान अशें कसलें जायना हें ज्ञानशील जनांक वैराग्य येता तरी ह्या संवसारांत दुःख नाका म्हूण म्हळें जायना तसलें हे सुख दुःखादी भरलेले संवसारांत कोण निवृत्त जाल्यार ते मोक्ष म्हूण म्हणटाची ताका तसल्या परमात्माले अनुग्रह जावू का वैराग्य म्हूण म्हळ्यार तसल्या परमात्माल वैरी आमी आसक्ती दवरून जिवे म्हळ्यार न्हय वैराग्य म्हळ्यार परमात्माल वैरी राग आसूं का अन्यत्र पुरे कडेन विराग आसूं का नाका म्हण दिसूं का तशी
कृष्णा यांना बारदे म्हणल्यावरी प्रति एक ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆಗೆ परमात्माले एक आम्ही उडगास करचे यांची सर्वश्रेष्ठ म्हणून घेता सगळो दिसू सदा सर्व काळ परमात्माले एक चिंतन सतत चिंतन हाजी निमती परमात्माला वैर भक्ती वाढता ज्ञान येता वैराग्य येता तशी उपासन करका म्हणजे उपासन म्हणून म्हळ्यार परमात्माला साक्षात्कारा खातीर परमात्माला वैरी भक्ती चड जावचे खातीर आम्ही परमात्माला खातीर करचे त्या कसं की पळय म्हणटाची ध्यान करूं येतं भक्ती करूं येतं अर्चन करूं येतं पूजन करूं येतं या पुरे उपासना म्हणून घेता म्हणटाच आमी सदागमैक विज्ञेयम म्हणून परमात्माक सत्शास्त्रानं मांत्र परमात्माला विषयी महात्म्य सकडी आम्ही मना होरून घेवेत वेद उपनिषत् पंचरात्र रामायण महाभारत सात्विक पुराण या पुरे सदागम म्हणटाचे सत्शास्त्र म्हणटाचे या अध्ययन करचे स्ವಂತ जेव्हा गुरुमुख्यानं केल्यार श्रेष्ठ स्ವಂತ अध्ययनांत आमी मस्त सकडी चुकी लागताची गुरुमुख्यानं नाही मैं स्ವಂತ अध्ययन करचे जाल्यार कसले संशय येयल्यार फुडले गोत्तशील गुरुला निमून त्या संशय निवारण करचे आनी सत्यशास्त्र अध्ययन केल्यार पावना मनन कोरका ते निधिध्यासन सगळो दिसताची चिंतन कोरका तेदना परमात्माल महात्म्य आमकां कळटा दृढ भक्ती परमात्माल वयर बसता मागीर ध्यान करचें तशी या पुरे उपासना म्हणून घेता तशी परमात्माले आता परमात्माला ज्ञान कळचे महात्म्य ज्ञान म्हळ्यार कसं न्ही आम्ही परमात्मा सर्व करता सर्वोत्तमू सर्वतंत्र स्वतंत्र परमात्मा शिवाय हांग कसले जायना सर्व परमात्मान लेखील तशी जेवचे सर्व करताय तो जाल्यार सर्व करताना क्रियते म्हणून जाल्यार कसले हांव केल्लें म्हणून तो सांगून घेना सर्वोत्तम जावन आशिल्लो सर्वज्ञ जावन आशिल्लो परमात्मा हें परमात्माल गुण आमकां कळ्ळे जाल्यार परमात्माल विशयांत तोची सर्वोत्तम म्हणून कळची म्हळ्यार तारतम्य गुत्त सुख आमकां तशी परमात्माल नंतर महालक्ष्मी मागीर ब्रह्मादी देवते या पुराय कोळ न्हू परमात्मा मात्र सर्वापशी श्रेष्ठ निरवधिक निरवध्य निर्दोष या पुरे परमात्माले गुण म्हण कोण कोण परमात्माक उपासन करतकी त्यांनी मात्र परमात्माक पावचाक जाता ना नसल्यार साध्य ना म्हण सांगून परमात्मा पावचे तितली सुलभ ना परमात्मा पावका जाल्यार सर्व विषय परमात्माला आमकां कोळणू वचुका कोळणू वचची म्हळ्यार सतत निधिध्यासन सतत मनन सतत चिंतन हाजी निमती मात्र परमात्माले एक विषय आमकां कळटा ना नसल्यार जायना केलोपंत आमकां संशय आसता मनांतू केलोपंत वैवे नैवे तशवे अश्वे ते आमकां आमगेल्या पेशी चड कोणाक परमात्माल विशय गुत्तस कोणाक ओट्रासे सत्यशास्त्र अध्ययन जेवका कसं की आमी मजिलेले सम म्हणून खंयच्यान तूं सगळ्याक चड जावन चुकी म्हणची न्ही आमी गुगलान तूं कसले एक परमात्माल विशय आमकां जाय जाल्यार आमी गुगल पळयताची ते गुगलान तूं सांगिल कोण त्या मनशांनीची तांतूय केलो विशय करेक्ट आसता वेद सत्शास्त्र म्हणटाची वेद प्रमाणशास्त्र म्हणटाचे ताजी आधारार कोणकी कसलकी सांगल्यार बरयल्यार त्या पुरे सम विशय आमकां सांगता तेला कंचकी सकड बूक रेफर करून कशकी विंगड बुकान कसलकी चिंतन मन आयल कुडले तांगेले एक शास्त्र करून बरोवन ते आमकां वाट चुकयता तांत आमकां संशय येता संशय येयल कुडले समपरमात्मा ज्ञान गोत्तशिले जेव्हा वेद निवाजून गोत्तशिले पांडित्यशील जना लागी ज्ञानशील जना लागी मिनिमका जेव्हा आता तारतम्य ज्ञान म्हणलें तारतम्य ज्ञान म्हळ्यार सुरवेक परमात्माल नंतर महालक्ष्मी म्हणलें हे विशय सांगला हाजे पयशे फुडें ती नित्यमुक्ताची ती वय मुक्ताची ती वय अप्राकृत शरीराची ती वय परमात्माल मणकेची शाश्वतची ती मात्र परमात्माल अधीन जावन आसा ती परमात्माक सर्वदा उपासन ती गेली परमात्माक केन्नाय परमात्मा उपासन करत आसता पादसेवन भक्ती म्हणून पळयता तूं ती महालक्ष्मीलेची एक उदाहरण आमी घेवेत सदांच सर्व काळ म्हणटा पुरंदरदासालीक कीर्तनस कसलें छत्र ಚಾಮರ ವ್ಯಜನ ಪರ್ಯಂಕ ಪಾತ್ರ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಂತು म्हणून ती परमात्माला आराधन
कोण करता छत्र जावन चामर जावन गरुड शेष इत्यादी पुरे पार्षद तागेला एक उपासन करता तागेले सेव करता ते तंद पुरे ते छत्रांतुई ಚಾಮರಾಂತುಯಿ ವ್ಯಜನಾಂತುಯಿ ಪರ್ಯಾಂಕಾಂತುಯಿ तीची पात्र रूपದಲ್ಲಿ ನಿಂತು म्हळ्यार तीची ते जावन रप्तके म्हळ्यार सर्वांगील आमी जावन तीची त्या परमात्माल सेव करता म्हण इतेक म्हण म्हळ्यार तिका कसले फला अपेक्षा ना आनंद मात्र भक्त ती परमात्माल सेवेंतू तशी फलापेक्षा ना नशी त्या सेवे निमती आनंद भोव भोव भोगची लक्ष्मी सर्वश्रेष्ठ जावन आसत मागीर ब्रह्मदेवता ब्रह्मदेव परमात्माले अधीन जावन परमात्माले आदेशावैरी जगत्याचे सृष्टी क्रिया करत होतो तशी ताजे नंतर ब्रह्माल पशी अल्पन्यून आसुची सरस्वती मागीर गरुडू मागीर शेषू मागीर रुद्रू आनी पुरय परमात्माले उपासन करताची जाल्यार सर्व गुण उपासन करूक ब्रह्मदेव मुख्य अधिकारी जावन आसा बरले जन तांगेली योग्यतानुसार परमात्माल गुणा उपासन करताची सर्व गुण उपासन करूच्या ब्रह्मनी वायू त्यांनी समान स्तरार आसताचे समान ज्ञान सकडी म्हूण येता तांकां तशी मागीर परमात्मो सत्य चित्त आनंद म्हूण सांगून म्हणटात न्हू आमी सत्य म्हळ्यार परमात्मा निर्दोषो अत्यंत सर्वोत्तमो अत्यंत उत्तमो सर्वोत्तमो म्हळ्यार विशय सत्य म्हळ्यार एक शब्दांत आमी काडयत चित्त म्हळ्यार ज्ञान परिपूर्ण ज्ञान स्वरूप आनंद म्हळ्यार परिपूर्ण आनंद आशिल्लो आनी आत्मा म्हणटा सच्चिदानंद आत्मा आत्मा म्हळ्यार तो सर्व जिवांक यजमान म्हूण सांगून आमी परमात्माक सच्चित आनंदात्म म्हूण सांगून परमात्माक मनुष्य जावन आशिल्ले जन उपासन करताचे जाल्यार मनशा पशी श्रेष्ठ कोण देवते उत्तरोत्तर रितीर म्हळ्यार तारतम्य रितीर आतां सर्व देवते इंद्रियाभिमानी देवते पशी मनोभिमानी रुद्रा पशी चड महत्त्वाचे ब्रह्मो मागीर तागेले पशी चड लक्ष्मी तशी तांगेले एक गुणान तांगेले एक कसं म्हणचे एक तारतम्य रे तांणी खंयचे खंयचे एक उत्तम स्थानार आसाची ताका समजावन तांणी परमात्मा विशयू मनशांगेल पशी चड मना व्हरून घेवन परमात्मा उपासना करताची तांगेली योग्यतेक समजावन म्हूण येता तशी आतां परमात्माले उपासना करचें म्हूण जालें न्हय दोन रिती जन आसताची कशी प्रतिमेन तूं परमात्माले आराधन करतले मागीर व्याप्त रुपान परमात्माले आराधन करतले देवतेंक साध्य जातकी अप्रतिकालंबन म्हणटाची व्याप्त रुपारे परमात्मा आराधन करचे मागीर शरीरादी प्रतिमेन तूं परमात्माले ध्यान करतले जन प्रतिकालंबन देवती पुरे अप्रतिकालंबन जाल्यार मनुष्योत्तम म्हळ्यार उत्तम मनुष्य ऋषी गंधर्व हांणी पुरे प्रतिकालंबन म्हणटाचे आनी मोक्ष जाय आशिल्ले जनाक लक्ष्मी समेत परमात्माले आराधन कोरका म्हूण म्हणटाचे परमात्माल परिवार समेत परमात्माल आराधन कोरका म्हणून मध्वाचार्य सांगताचे त्या परिवारांतूय परमात्मा प्रधान मागीर लक्ष्मी मागीर मुख्य प्राणो तशी लक्ष्मी नारायणाक मुख्य प्राण समेत उपासन करचे म्हूण म्हणटाचे जवो जाल्यार श्रवणादी विनानैव क्षणं तिष्ठेदपि क्वचित् साधक जन परमात्माले महात्म्य शास्त्र श्रवण करतर सुका त्या मनन करतर सुका खंय तरी म्हळ्यार साधन करून परमात्मा पावू का म्हूण म्हळेले एक उत्तम जावन आशिल्ले एक म्हळ्यार तेंची मना दवरून घेतिल्ली जन साधन करूं का आमी परमात्मा पावू का म्हूण सांगून मना दवरून घेतिल्ले साधक तांणी आवश्यक वेळार मात्र निद्रा आहार सकड करतात निरंतर श्रवण मनन करतात तांणी म्हूण श्रेष्ठ जावन आशिल्ले ज्ञान कोणा असं म्हूण तांकां कळटा पळय तांणी मेळ्ळ्यार परमात्माल चिंतन तांगेले वटू करचें कसले संशय येयले ते तांगेले निमून ज्ञान संपादन करताची मस्त प्रयत्न करता जाता तशीची कसलकी आयकले सोडले लायक सांगले म्हूण तशी न्ही ते विशयांत आमकां संदेह येवचे जिज्ञास येवचे तेदना ते संशय कसो आयला संदेह कसो आयला ते परिहार करून घेवचे
ताज खातीर अध्ययन करता सुका अध्यापनय करता सुका तशीची अध्यापन म्हळ्यार कोण आमगेले अपेक्षा करून येता तांकां सांगचें. मागीर प्रवचन म्हळ्यार सर्व जनांकय सांगचें. तशी अध्ययन अध्यापन प्रवचन पुरे परमात्माले ज्ञान पावच्यांतू मुख्य एक कारण जाता. तशीची अनेक कसं म्हळ्यार सर्व कर्म भगवद अर्पित करचे कर्मयोगी म्हणटाचे. गीतेन तुय परमात्मान सांगला यत करोशी यद अश्नासी यद जुहोशी ददासी यत पश्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. तू कसं करता, कसल खाता, कसल करता, कसल जेवता, कसल दान दिता, कसल तप करता, कसल होम हवनादि करता, कसल व्रत नियम करता, या पुरे विष्णू प्रेरणेया विष्णू प्रीत्यर्थम म्हळ्यार अनुसंधान तुगे लागी आसुका आनी हरिक समर्पण कोरका म्हणून सांगून कृष्णान अर्जुनाला सांगचे आसत. तशीची परमात्माले सर्वोत्तमत्व कसं म्हणी कोळका म्हणलें. म्हळ्यार परमात्मा सर्वाधिको वरलेल पुराय लक्ष्मी समेत ब्रह्म रुद्रादी देवते समेत परमात्माला अधीन जावन काम करताच. हे आमगेल्या मनान तुका न्हय सुका म्हळ्यार साधकांगेल्या मनान तुका न्हय सुका. आनी आमकां एक कसं म्हळ्यार आमी परमात्माले मस्त भक्ती करताची, मस्त सकट वाजिताची, मस्त सकट हें कर जाल्यार आमगेल वयर आमकां सुची प्रिती आमी केन्ना परमात्माला वयर दवरता पळय ते निरंतर जेवणासूचे भक्ती प्रिती म्हणटाचे. आमकां आमगेल्या जनाल वयर प्रिती चड आसता, आमगेले वस्तू वयर प्रिती चड आसता. परमात्माल चिंतन मागीर येता. कसं आतां देवाल्या दरा बसतना कसलें एक काम करून गेलें परमात्मा हांड दितलो म्हणचे पशी फुडें परमात्मा आमगेलो म्हण जाल्यार परमात्मा दिवयतलो म्हणचे पशी फुडें आमी ते सोदूच्या म्हूण उठान धांवताची. असल पुरय कोण साधक भक्त ते पुरय सोडताची आमगेले आमी म्हळ्यार सोडताची. तशी त्या रितीर कोण साधन करता सर्वश्रेष्ठ परमात्मो तो मेगेलो नैवे ताका हांव मेगेल करून घेवका. तशीच हांव तागेलो जावका तो इशू हांव दासू सर्वदा सर्वता हांव परमात्मा शरण येवका तो तेन्ना म्हाका रक्षण करताची करता. म्हळ्यार दृढ विश्वास आमकां येवो थंय आमी परमात्माला भक्ती करता. मागीर ते रक्तगत जाता परमात्माला प्रेम. मागीर आमकां परमात्माला दुखून मन हेकडे तेकडे वचना. तशी सर्व कर्त्राई परमात्मुची हांव न्हय नाहम करता हरिही करता म्हूण सांगून परमात्माला उपासन करचें. तसल्याक मात्र परमात्मा विशेष अनुग्रह करता आनी वापस संवसाराक घालना म्हूण म्हणटात. तशी दृढ एक भक्ती जावका जीवनांतू विरक्ती जावका लक्ष्मी नारायणाक लक्ष्मी समेत नारायणाक मुख्य प्राण परिवार समेत परमात्माक उपासन करका आराधन कोरका विष्णू प्रेरणया विष्णू प्रीत्यर्थम म्हूण सांगून परमात्माकच अर्पण करचें. नाहम करता हरिही करता तत्पूजा कर्मचाखिलम तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन न च अन्यथा दासोहम इति मां मत्वा मे देव क्षमस्व पुरुषोत्तमा. परमात्मा तुगेल पूज करता उपासन करता म्हणल्यार हांव समर्थो हें हांव केल्लें न्हय. नाहम करता हरिही करता तुवें करयले तत्पूजा कर्मचाखिलम मेगेले निमती तुवेची पूजा सर्व कर्म तुवें करयले तश्चावन तथापि तश्चावन मत्कर्ता पूजा तत्प्रसादेन न च अन्यथा तुगेल निमती जाल्लेले पूजे शिवाय मेगेल निमती न्हय देवा. दासोहम इति मां मत्वा हांव तूं मेगेल स्वामी उद्धार करतरू हांव तुगेल दासू. तश्चावन केन्नाय आतां न्हय आजी फुडें हाजे नंतरय केन्नाकय तूंची इशू हांव दासू म्हूण लेखून मेगेल कितलीकी अनंतानंत चुकी जाला क्षमस्व पुरुषोत्तम ते पुरे क्षम करी म्हूण म्हणल्यार एक भावना भक्तीन तूं आमकां येवका. तशी केन्नाय विष्णू प्रेरणया विष्णू प्रित्यर्थम सर्व कर्माकय सर्व कर्मफलाकय परमात्मोची यजमान आमी तागेले अधीन जावन तागेल प्रेरणेन तागेले प्रित्यर्थ जावन कर्म केल्लेले म्हूण सांगून सर्व दीस प्रती दीस करचे सर्व कर्म परमात्माक अर्पण केल्ले कर्मफल पुरे परमात्माक अर्पण केल्ले म्हूण जाल्यार सगळे जीवन आमगेलें उपासन जालें न्हय. सगळे जीवन सर्व कर्मय यज्ञ जाली न्हय. तेजे खातीर दासांगेले एक पद्य आसा
दिनದಲ್ಲಿ कंडದ್ದರಲ್ಲೆಲ್ಲ कमलनाभन मूर्तीयेनी कसं आम्ही पळयत तांदू परे परमात्माक पळयाची उंडू उट्टिद्दू विष्णू पूजेयेनी आम्ही कसल खत्ताची कसल नेस्ताची कसल काम करता ये पुरे परमात्माला पूजे मुळकाकय श्रुत मारते वारिजाक्षण कीर्तीयेनी मेळलेलं कसं की पंचाधिक ऐकूत नाही परमात्माला विषय ऐकूचे या पुरे परमात्माला कीर्ती मुणका तशी कसलंय एक परा आम्ही उलयतात इथं नाही परमात्माले एक उडगासो सोणी म्हूण जाल्यार उलयली पुरे हरिनाम जतकय आनी घट्टी न्हीद पळोवन गेल्ले जाल्यार धरणी देवीक यजमान जावन नाशिल्लो परमात्माक नमस्कार करपाकय कसल की आमगेले आमी जिवनांत कसं कसं कडेन कळून घेताची संपतश्च्या पुरो व्हडोड रितीचे मान नाही सन नाही दीस कसं की दवरले खंयकी उडगून गेले खंयकी पळोवन गेले कसं की जाल्ले हाता दुखून सामान डब्बू निसरलो ते अल्ल पडले असल जीवनांतू सಣ್ಣ विशय म्हूण दिसता आमकां जाल्यार सर्वे कृष्णार्पण म्हणूका केन्नाय कसले पळय ते अल्ल पडल्यार काडूनच साखर पडल्यार वेंच अशी त्या कसं खातीर म्हळ्यार एक गृहिणीक जगतीर जीवन करका म्हूण ताजे खातीर पडलेल काडूनच म्हणल्यार ते पुरे परमात्मा अर्पण करचे म्हूण म्हणटाची चड जावन सदाचार स्मृती म्हणस तंतूय तशीची आनी स्त्री धर्म म्हूण म्हळ्यार एक बूक आसा तंतूय सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमकां एक चड अभ्यास आसा दूद उकून वतर आसा रान्नीर दवरला उकून वतर अयो यो 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 करताचे आमी तशें करूं ना दूद उकून गेल्ले म्हूण जाल्यार ताजे वेर 2 साखरे बोट्टी घाल न्हू कृष्णार्पण म्हणका सकाळीं उज्जू पुका जाल्ले वसरीन तूं यज्ञ पुरुष परशुरामाले हरणीपती परशुरामाय नमः म्हूण सांगून तागेले उडगास करून उज्जूसान पिल म्हूण जाल्यार उज्जान कसले अवघड जायना असले दिननित्य आमकां कसल काम करताची प्रती एक परमात्मा अर्पण करची कशी म्हूण म्हणलेले आमकां शास्त्रांतू सांगिल्लें आसा त्या पुरे ओळख आमकां कशी अर्पण करीत म्हूण सांगून तशी ಕೈಮೀರಿ ಹೋದದ್ದು ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ मागीर विधी निषेधಗಳ आचरणे म्हळ्यार धर्माचरणे रोगानुभव आमकां कसं की आदी व्याधी इत्यादी रोग येता ह्या पुरे परमात्माल खातीर करचे तप म्हूण लेखूं काकय आमी मागीर कोणेय सोयरे येयलींची तांकां उपचार करका ते भूतदया म्हूण लेखूं काकय ना नातल्यार आमी पळय सोयऱ्यान येयले कुडले यो इता पूण येयलींची सांगना अशी कसले आयलींची ಲೆಕ್ಕಲ್ ಜನ ಸಚ್ ಮಾನ್ಯ ಅಚ್ಯುತ್ ಮಾಮನ್ ಸಂಗೋಸ್ भितर येतनाची निमगीतलय जन सचकी रिटर्न टिकेट केन्ना काडला म्हणून म्हळ्यार तुमी कितले दीस राबताची म्हूण सांगून निमगूच हे पुरी अच्युत मामान बारी हास्य करून सांगचे आशिल्लें आमकां हांस येता जाल्यार ते तशी म्हणटल जनय आसाची आमगेले जिवनांत आमकां अनुभव येयला भितर रिगली कुडले बैसई म्हणून ना कांय म्हणून ना केन्ना वच्चे म्हूण सांगून भायर निलकत राबले आमकां थंय दुखून उठा वच्चा म्हूण दिसता असल पुरे जन असचे सची ना म्हूण ना तशी खंय आतां तीर्थयात्रे करूं आमकां जायना वय त्या वेळाक कितली जाणां पाप तीर्थयात्रा करची योग ना दुड्डसच्या पुरो कसलेशच्या पुरो प्रारब्धान की कसं की तीर्थयात्रा करूं जायना त्या वेळार खंय की यात्रे वचका म्हूण आशिल्लें तिरुपती वचून एक वेंकटरमणा पळोवका म्हूण आशिल्लें खंय की सकड हरिद्वारा वचका बद्री वचका मस्त सकड आशेस आमकां वच्चे जायनी काशीक पंढरापुराक खंय वच्चे जायनी त्या वेळाक चमकून वतन पुरे हांव काशी चमकतरस हांव पंढरापुरा चमकतरस हांव तिरुपती परमात्मा प्रदक्षिण काडतरस अशी लेखून एकड तेकड चमकल्यार आसपल्यार तितले पुण्य आसा म्हूण तशी अनुनित्य आमी जिवनांत कसल कर्म करताची हे पुरे परमात्माक अर्पण करचें जाल्ली म्हूण जाल्यार हें साध्य जाल्ली म्हूण जाल्यार आमकां परमात्माल अनुग्रह खंडीत मेळटा म्हूण सांगून जाल्यार आमकां हें सांगता कोण आमकां कोण सांगता हें पळय आमकां एक गुरू म्हूण जावका गुरू प्रसादो बलवान न तस्मात बलवत्तरम साधनम म्हणटाची गुरू एक अनुग्रह साधकाक मस्त मुख्य जाता परमात्माल एक साक्षात्कार कशी मेळटा म्हूण जावका जाल्यार आमकां गुरुले एक अनुग्रह जावका तशी मुकुंद जायी गुरुभक्ती जायी म्हूण सांगून म्हणल्या वरी तशें जावन गुरुविन गुलाम नागवतनक दोरे दंडम कुती म्हूण सांगून पुरंदरदासानय म्हणला बरी शास्त्र पुराण वाजिल कुडले जायना की जप तप गेले कुडले जायना की सगळेच भूमंडल आमगेले अधीन आसल्यार जायना की गुरुले उपदेश गुरुले अनुग्रह जाल्ले म्हणल्यार मात्र ज्ञान भक्ती हें परिपक्व जाता म्हूण इतक म्हळ्यार गुरुची परमात्माले साक्षात्कार कशी जाता म्हणलेले वाट तो आमकां दाखयता
आता आम्ही बिंबोपासन अपरोक्ष ज्ञान या पुरे सकड ऐकलीची त्या कसले म्हणून कोळका जाल्यार आम्ही गुरुला नेमका जाता. तशी साधन करतना मस्त विघ्न आमकां अड्डी येता. गुरुले आम्ही सांगू येतं ध्यान करू बसले कुठले दोळे जरा कसं की येता कसले एक उपास करू का म्हणले की ज्याला खाणा उडगास येता तेदना हे सಣ್ಣ ವಿಷಯು ಆವತ್ತು ಬರೀ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ವಿಷಯ ಅಂತೂಚಿ सांगतरस साधनेक ओडोड विषय सगळे अड्डी येता हें पळय परत कोणाला निमगू येता आमी म्हळ्यार गुरुल्यागी निमगू येता. तशी इत्याक म्हण म्हळ्यार हिच्यावन एक उदाहरण सांगताचें आम्माल्या पशी चड गुरू कय आमकां इत्याक म्हण म्हळ्यार आम्मा चरडाल वयरी मोगान काम करता जाल्यार गुरू त्या शिष्याल उद्धारची कोरूक पळयता तो. तशी मुख्य प्राणा लागीं मुख्य प्राणाल मूलक वेंकटरमणा लागीं म्हळ्यार नारायणा लागीं आमगेले शिष्य कुलाक उद्धार करका म्हूण सांगून गुरुजन प्रार्थना करताचे पळय इत्याक मुख्य प्राणाल मूलक करचे जगत्याकची मूल गुरू मुख्य प्राण म्हणटाचे आमी. तशी तो भारी एक उदार अंतकरणाचे मुख्य प्राण तागेले आमी मागले कुडले तो परमात्माले मागता की ताका उद्धार करी. तो सात्वीक तो केन्नाय तुगेल खातीर मेगेल्या मागता ताका उद्धार करी म्हूण सांगून परमात्माक गुरून म्हळ्यार मुख्य प्राणान सांगली म्हूण जाल्यार परमात्मा तत्क्षण आमगेले वयर अनुग्रह करता. तशी गुरू केन्नाय शिष्याल उद्धारची करची कशी म्हूण सांगून आलोचना करता आसता. तशीची शिष्यानय निरंतर गुरु सेव कोरका तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया म्हूण भगवद्गीतेन सांगला पळय तशी परमात्मान साक्षात्कार जावका जाल्यार गुरूल गुलाम जावका गुरुची म्हाका दिश्चो देव म्हूण सांगून अचला भक्ती कोरका गुरुवाज्ञा शिरसा पालन कोरका आमी उद्धालक आरुणी धौम्य असल पुराय गुरु शिष्यांगेले काणी पुराणांत पळयला न्हय. शंकराचार्याल एक शिष्य तोटकाचार्य बरीची मद्दू आशिल्लो ताका कसले पाटू मात्या वचना गुरुले अनुग्रहानाची ताणें तोटकाचार्यान सर्व ज्ञान प्राप्त करून घेतले. ह्या पुरे आमी पळयताची गुरुल अनुग्रह जाल्ली म्हणजे खंयची शिष्याक ज्ञान मेळना अशी राबना म्हूण आमकां कळ्ळी पळय. तशी गुरुलांतूय एक सद्गुरू सकड म्हूण आसता. तशीच आमकां गुरू अनुग्रह जाल्यार कसलें जत्ता म्हूण सांगून सुरवे कुळका तथापि साधने ही तेषां तत्प्राप्ती ही गुरु अनुग्रहात परमात्माले प्राप्ती जावका जाल्यार गुरुल अनुग्रह जावका म्हूण सांगून आमकां कळ्ळें. तशी एक सम्यक लक्षण संपन्न यत् दद्यात् सुप्रसन्नदीः संलक्षण सूचो गुरु शिष्याक सर्व ज्ञान दीत कैत त्या सफल जत कै त्या सफल जता संशय कसले संशय ना तो शिष्य संलक्षण संपन्न गुरु मेळल शिष्य उद्धार जाता म्हणलेल्या विशयांतू कसलेची आमी संशय करच्याक ना. तशी आचार्यवान पुरुषो वेद गुरुप्रसादो बलवान न तस्मात बलवत्तरम म्हूण सांगला पळय आचार्यांनी आमकां प्रसन्न जावन खंयचे ज्ञान दिल्ले तें फल मेळटा. तशीची गुरून कसल विद्या दिल्ले गुरून कसल कर्म कोरका म्हूण सांगले ते केल्ले म्हूण जाल्यार त्या विद्या आमी एक मनन केल्ली म्हूण जाल्यार फलदायक जाता. तर इतक म्हळ्यार गुरू कारुण्य म्हणलेलीची एक फल मेळच्याक सर्वश्रेष्ठ जावन सुचवे विशय गुरुल करून आस शिष्याल वैरी म्हळ्यार तो शिष्य खंडीत उद्धार जाल्लो म्हणून लॅक. तशी गुरू एक आमकां परमात्माल साधन करची कशी म्हणलेल मार्ग दाखयता म्हूण कळ्ळें. आनी अपरोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान म्हणटाचे आमी ते अपरोक्ष ज्ञान म्हळ्यार कसलें त्या पायचे दिसा आमी पळया. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.